अँड द ऑस्कर गोज टू. फिल्म मेकिंग करणाऱ्या प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की एक दिवस आपल्याला ऑस्कर मिळालं पाहिजे. कुणी कबूल करो वा ना करो, पण प्रत्येक जण त्या दिवसाची वाट बघत असतो ज्या दिवशी त्याला असं वाटतं की मलाही ऑस्कर मिळेल. यावर्षी सिनर नावाच्या फिल्मने हिस्ट्री क्रिएट केली आहे, कारण या फिल्मला तब्बल 16 नॉमिनेशन्स आहेत. याआधी सगळ्यात जास्त नॉमिनेशन्स मिळवणाऱ्या फिल्म होत्या टायटॅनिक, ला ला लँड आणि ऑल अबाउट इव्ह. या तिन्ही फिल्म्सना 14 नॉमिनेशन्स होती. या तिन्ही फिल्म्सनी बेंचमार्क सेट केला होता ऑस्करसाठी. आणि आता सिनर्सला 3 बाफ्टा अवॉर्ड्स, 2 ग्रॅमी अवॉर्ड्स, 2 गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स, 4 क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स असे एकूण 310 अवॉर्ड्स मिळाले. आणि आता 4 अकॅडमी अवॉर्ड्स. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले रायन कुगलर, जे या फिल्मचे दिग्दर्शक पण आहेत, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर लुडविग गोरान्सेन आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ऑटम ड्युराल आर्कपाव. या वर्षीच्या ऑस्कर मधली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण ऑस्करच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एका लेडी सिनेमॅटोग्राफरला अवॉर्ड मिळाले. ऑटम ड्युराल आर्कपाव या लेडी सिनेमॅटोग्राफरने इतिहास रचलाय बॉस. आणि फक्त ऑस्करच्या हिस्ट्रीमध्ये नाही, तर पहिल्यांदाच एका लेडी सिनेमॅटोग्राफरने IMAX 65mm सारखा ह्यूज लार्ज फॉर्मॅट शूट केलाय. मला असं वाटतं ना, त्याआधी आपण सिनर्सची गोष्ट थोडक्यात समजून घेऊया. 1932 साली जुळी भावंड स्मोक आणि स्टॅश, आयडेंटिकल ट्विन्स, हे गेली 7 वर्ष शिकागोमधल्या माफिया टोळीसाठी काम करत होते. तिकडे त्यांनी भरपूर पैसा कमवला आणि आता ते आपल्या मूळ गावी म्हणजे क्लार्क्सडेल मिसिसिपीमध्ये परत आले. तिथे त्यांना कमावलेला पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, म्हणून तिकडच्या जमीनदाराकडनं त्यांनी एक लाकडी गिरणी सॉ मिल विकत घेतली आहे आणि तिथे त्यांना स्वतःचा ज्यूक जॉईंट सुरू करायचा आहे. म्हणजे त्यांच्या कम्युनिटीमधले कृष्णवर्णीय लोक येतील, नाचतील, गातील, दारू पितील, मजा करतील, यासाठी त्यांनी ज्यूक जॉईंट सुरू केलाय. स्मोक आणि स्टॅकचा चुलत भाऊ आहे सॅमी. सॅमी जो आहे तो चांगला गिटारिस्ट आहे, चांगला सिंगर आहे. ब्लूज म्युझिकमध्ये त्याला खूप चांगलं ज्ञान आहे. सॅमीचे वडील जे आहेत ते त्या चर्चमध्ये पादरी आहेत आणि ते सॅमीला सांगतात की ब्लूज म्युझिक वाजवू नको, ब्लूज म्युझिक हे पाप आहे. आता इथे खरी गंमत आहे बघा, आपल्याकडे भूतांच्या गोष्टी सुरू झाल्या ना की गप्पांना ऊत येतो. प्रत्येकाकडे एक ना एक तरी भूताची गोष्ट असतेच. आता ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, आपण याच्यात नको पडूया. पण म्हणजे आमच्या कोकणात तर असं म्हणतात की प्रत्येक झाडावर एक भूत असतं. मग त्या भूताचं नावही असतं. कुणी त्याला मानकाप्या भूत म्हणतं, कुणी त्याला हडळ म्हणतं, कुणी त्याला जखीण म्हणतं. बरं, या भूतांना ना वेगवेगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे एखादं भूत मटण बघितलं की मग ते अट्रॅक्ट होतं. एखाद्या भूताला लहान मुलं दिसली की मग ते त्यांच्या मागे लागतं. तसंच या क्लार्क्सडेल भागामध्ये असा एक समज आहे की ब्लूज म्युझिक वाजलं ना की वॅम्पायर्स अट्रॅक्ट होतात. असो, तर स्मोक आणि स्टॅकने मिळून एक ज्यूक जॉईंट सुरू केलाय. त्यांचा चुलत भाऊ सॅमी त्यांना जॉईन झालाय. सुरुवातीला सगळं ठीक चाललेलं असतं, पार्टी एकदम जोरात चाललेली असते, ब्लूज म्युझिक चालू होतं आणि गडबड होते. वॅम्पायर्स अट्रॅक्ट होतात, मग ते तिकडे शिरतात, मग ते गावकऱ्यांवर हल्ला करतात. मग गावकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि आपला ज्यूक जॉईंट वाचवण्यासाठी स्मोक आणि स्टॅक हे आयडेंटिकल ट्विन्स त्यांच्याबरोबर लढतात. मग त्यांना कळतं की त्यांनी फक्त क्लब उघडलेला नाहीये, तर त्यांनी अंधारासाठीही दार उघडलंय. या फिल्ममध्ये भूतकाळातली पापं, त्यावेळेचं रेसिझम, पॉवर ऑफ म्युझिक या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. फिल्मचा स्पीड थोडा स्लो आहे, पण तरी फिल्म इम्पॅक्ट करून जाते आणि जाता जाता प्रश्न विचारूनच जाते की नक्की सिनर कोण आहे, नक्की पापी कोण आहे, माणूस, समाज की परिस्थिती. या फिल्ममध्ये ना पॉवर ऑफ म्युझिक कमाल आहे हे दाखवण्यासाठी एक सुंदर सिक्वेन्स केला आहे. सिक्वेन्स असा आहे की सॅमी त्या क्लबमध्ये गायला लागतो आणि त्याचं ते म्युझिक जे आहे ते भूतकाळातले कलाकार आणि भविष्यकाळातले कलाकार यांचे सगळ्यांचे आत्मे एकत्र आणतं आणि हे सगळे आत्मे एकत्र नाचायला लागतात. खूप सुंदर सिक्वेन्स आहे. या फिल्ममध्ये ना अजून एक गाणं आहे, पेल पेल मून. हे गाणं म्हणजे आपल्यासारख्या बडिंग फिल्म मेकर्ससाठी एडिटिंग आणि साऊंड याचा करेक्ट कॉम्बिनेशनचा सिलेबस आहे. पण त्याहीपेक्षा माझ्यावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट केला ती या फिल्मच्या सिनेमॅटोग्राफीने. सिनर्स ही फिल्म कम्प्लीट वेगळी दिसते, कारण हल्ली सगळ्या फिल्म्स आहेत ना त्या डिजिटलवर शूट होतात, पण सिनर्स ही फिल्म स्टॉकवर शूट झाली आहे. आता त्याच्यात नेमका फरक काय असतो, तर फिल्म स्टॉकवर ना नॅचरल ग्रेन्स असतात, त्यामुळे इमेजला एक टेक्स्चर येतं.
डिजिटलवर शूट करताना काय असतं ना, की सगळं एकदम चकचकीत असतं, सगळं करेक्ट असतं, सगळं परफेक्ट असतं. फिल्मवर शूट करताना थोडंफार इम्परफेक्शन असतं आणि म्हणून ते रिअल वाटतं. आणि सिनर्स तर आयमॅक्स फॉर्मॅटवर शूट झाली आहे 65mm वर. म्हणजे आता पुढे जाण्याआधी ना आपण पटकन हे फिल्म फॉर्मॅट काय आहेत ना हे समजून घेऊया. म्हणजे या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत रायन कुगलर यांनी पण एक व्हिडिओ केला हे फॉर्मॅट समजवण्यासाठी. 8mm, 16mm, 35mm, 65 और 70mm, IMAX 65mm. फिल्मच्या रोलमध्ये जर तुम्ही एक फ्रेम बघितली ना तर त्या फ्रेमच्या बाजूला एक मोकळी जागा असते, ती असते साऊंड स्ट्रिपसाठी. आपल्याकडे ना सगळ्या फिल्म्स त्यावेळी 16mm वर शूट व्हायच्या. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर फॉर एक्झाम्पल अशी ही बनवा बनवी विच वॉज शॉट ऑन 16mm. पण नंतर हळूहळू ती साऊंड स्ट्रिपची जी जागा आहे ना ती नेगेटिव्हसाठी वापरण्यात यायला लागली आणि दॅट फॉर्मॅट इज कॉल्ड सुपर 16mm. म्हणजे जर तुम्हाला चेकमेटचं गाणं आठवत असेल किंवा मी आयना का बायना नावाचा एक सिनेमा केला होता विच वॉज शॉट ऑन सुपर 16mm. त्याच्यानंतर फिल्म्स 35mm वर शूट व्हायला लागल्या. 35mm वर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डोंबिवली फास्ट केला होता विच वॉज ऑन 35mm, जोगवा केला होता 35mm. पण परत ती साऊंड स्ट्रिपची जागा आहे ती नेगेटिव्हसाठी वापरण्यात यायला लागली, फॉर्मॅट चेंज झाला अँड अगेन दॅट फॉर्मॅट वॉज कॉल्ड सुपर 35mm. म्हणजे मुंबई मेरी जान वॉज शॉट ऑन सुपर 35mm आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या अनेक फिल्म्स शॉट ऑन सुपर 35mm. पण या सगळ्यामध्ये ना परफॉरेशन्स खूप महत्त्वाचे असतात. आता परफॉरेशन्स म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा फ्रेम बघता तर त्या फ्रेमच्या बाजूला जे होल्स असतात ना दोज आर कॉल्ड परफॉरेशन्स. हे परफॉरेशन्स आहेत ना हे परफॉरेशन्स फिल्मची हाईट डिसाईड करतात. म्हणजे डिजिटल सिनेमॅटोग्राफीमध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं तर 2K सेन्सर आहे किंवा 4K सेन्सर आहे किंवा 6K सेन्सर आहे किंवा 8K सेन्सर आहे. तसंच फिल्ममध्ये परफॉरेशन्स फिल्मची हाईट डिसाईड करतात. 4 परफॉरेशन्स, 3 परफॉरेशन्स. म्हणजे पूर्वी फिल्म्स 4 परफॉरेशन्समध्ये शूट व्हायची. म्हणजे त्यावेळी जर तुम्ही बघाल तर कोणत्या फ्रेमच्या बाजूला ना 4 होल असायचे. ओके. नंतर हळूहळू काटकसर करण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी फ्रँकली फिल्म 3 परफॉरेशनमध्ये शूट व्हायला लागली. ओके. फिल्मची हाईट कमी झाली. आता बघा 3 परफॉरेशन्स. ओके. त्याच्यानंतर अजून पैसे वाचवण्यासाठी फिल्म 2 परफॉरेशनमध्ये शूट व्हायला लागली. म्हणजे आधी फिल्म 6K मध्ये शूट व्हायची, मग त्याच्यानंतर 4K मध्ये शूट व्हायला लागली, मग हळूहळू 2K फॉर्मॅटमध्ये शूट व्हायला लागली. सी फिल्म बघताना आपल्याला कळत नाही पण या परफॉरेशन्समुळे तेवढीच इन्फॉर्मेशन आपण एका फ्रेममध्ये गॅदर करू शकतो जेवढी फिल्मची हाईट आहे. असो तर सिनर्स ही फिल्म 2 फॉर्मॅटमध्ये शूट झाली आहे. म्हणजे एक फॉर्मॅट आहे 65mm विथ 5 परफॉरेशन्स. ही सगळ्यात वाईडेस्ट फ्रेम आहे. आणि 65mm IMAX विथ 15 परफॉरेशन्स ही सगळ्यात टॉलेस्ट फ्रेम आहे. सी हा लार्ज फॉर्मॅट वापरल्यामुळे झालं काय ना की छोटे छोटे डिटेल्स आहेत ना ते पण आपल्यावर हळूहळू सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करायला लागतात. म्हणजे आपण घरात बसून फिल्म बघत असलो ना तरी पण आपण हळूहळू त्या वर्ल्डमध्ये सहज एंटर करायला लागतो. कसं ते मी तुम्हाला सांगतो बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळी एखादा क्लोजअप शूट करत असतो तर क्लोजअप शूट करण्याच्या 2 पद्धती आहेत ना. एक तर तुम्ही कॅरेक्टरच्या जवळ कॅमेरा घेऊन जाता आणि क्लोजअप शूट करता किंवा कॅरेक्टरपासून लांब जाता आणि टेलिफोटो लेन्समध्ये शूट करता. बरोबर. आता ज्यावेळी आपण कॅमेरा कॅरेक्टरच्या जवळ घेऊन शूट करतो ना त्यावेळी होतं काय की कॅरेक्टरच्या आजूबाजूचं जे वर्ल्ड आहे ते आपल्याला दिसतंय पण कॅरेक्टरची इमेज जी आहे ना ती थोडीशी डिस्टॉर्टेड दिसते. पण ज्यावेळी तुम्ही टेलिफोटो लेन्सने शूट करता लांबून त्यावेळी होतं काय की कॅरेक्टरची इमेज जी आहे ती खूप छान दिसते. बॅकग्राऊंड सगळं ब्लर आहे, कॅरेक्टरची इमेज फोकसमध्ये आहे. पण वाईड अँगलमध्ये जे वर्ल्ड दिसत होतं ते आता आपल्याला दिसत नाही. या लार्ज फॉर्मॅटमध्ये होतं काय ना की साधा क्लोजअप आहे ना हा सुद्धा वाईड अँगल सारखं सगळं वर्ल्ड दाखवतो. पण ॲट द सेम टाइम बॅकग्राऊंड सगळी ब्लर्ड आहे, कॅरेक्टर फोकसमध्ये आहे, अजिबात डिस्टॉर्शन नाही. त्यामुळे आपण कॅरेक्टरचा क्लोजअप बघत असलो तरी आजूबाजूचं वर्ल्ड दिसत असतं आणि कॅमेरा आपल्याला सांगतो की आपल्याला नेमकं कुठे बघायचं. आता सिनर्समध्ये गंमत काय ना की एक वाईडेस्ट फ्रेम आणि एक टॉलेस्ट फ्रेम असे 2 फॉर्मॅट आहेत आणि 2 फॉर्मॅट कॉम्बिनेशनमध्ये वापरले आहेत. पण तरीही आपण अजिबात फिल्ममधनं बाहेर पडत नाही कारण ही फिल्म व्हिज्युअली इतकी सुंदर शूट केली. आता हा लार्ज फॉर्मॅट वापरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर फिल्म मेकरचा आणि सिनेमॅटोग्राफरचा रिसर्च. म्हणजे ही कथा आहे 1932च्या मिसिसिपीमधली. तर प्री प्रोडक्शनमध्ये काय केलं गेलं की त्यावेळेचे जे फोटोग्राफ्स आहेत ना 1932मध्ये काढलेले फोटोग्राफ्स ते फोटोग्राफ्स रेफरन्स म्हणून वापरले गेले आणि त्या सगळ्या फोटोग्राफ्समध्ये हे रिअलाईज झालं की त्यावेळची जी घरं होती ती छोटी होती पण फोटोग्राफमध्ये वाचण्यास होता, लँडस्केप दिसत होत्या.
म्हणजे मी या सिनेमॅटोग्राफरचा एक इंटरव्ह्यू वाचला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या म्हणाल्या होत्या की या सगळ्या फोटोग्राफ्समध्ये त्यावेळच्या लोकांची मानसिकता दिसते, त्या फोटोग्राफरची मानसिकता दिसते. ती मानसिकता मला माझ्या फ्रेमिंगमध्ये आणायची होती, म्हणून हा फॉर्मॅट. दुसरा हायलाईट आहे ना या फिल्ममधला, तो म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स आहेत, जुळे भाऊ आहेत जे सारखे दिसतात. हे दोन्ही जुळ्या भावांचे रोल एकाच माणसाने केलेत, मायकेल बी जॉर्डन याने. या रोलसाठी त्याला ऑस्करही मिळाले आणि अनेक अवॉर्ड्स मिळालेत. खूप सुंदर काम केलं आहे त्याने. म्हणजे हे जुळे भाऊ एकमेकांची सिगरेट लाईट करतात, एकमेकांबरोबर सिगरेट शेअर करतात, एकमेकांबरोबर मारामारी करतात, एकमेकांच्या कुशीत जातात, असे अनेक सिक्वेन्सेस आहेत. हे सिक्वेन्स दिसायला खूप छान दिसत असले ना तरी शूट करताना खूप कठीण आहे. हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहेत आणि ॲक्टरसाठी तर हे खूप टायरिंग असू शकतं. कारण एकच सिक्वेन्स एका रोलसाठी 7-7, 8-8 वेळा टेक्स द्यायचे, त्याच्यानंतर कॉस्ट्युम चेंज करायचा, त्याच्यानंतर सगळं रेडी व्हायचं आणि परत तो सिक्वेन्स 7 ते 8 वेळा परत शूट करायचा. इट इज व्हेरी टायरिंग, व्हेरी कंबरसम. सगळ्यात कौतुक आहे ना तर VFX टीमचं, कॉस्ट्युम टीमचं, मेकअप टीमचं आणि सिनेमॅटोग्राफीचं. कारण या दोन भावंडांमध्ये खूप थोडा फरक आहे. म्हणजे एक भाऊ जो आहे तो रगेल आहे, दुसरा भाऊ रंगेल आहे. तर या दोघांचा रगेल आणि रंगेलपणाना फक्त हॅट्स आणि कॅप आणि त्यांचा कलर्स याच्यामधून दाखवला आहे. एक भाऊ थोडासा वाकडा उभा राहील, थोडा वेगळा चालेल, याच्यासाठी मायकेल बी जॉर्डनच्या शूजची साईज चेंज केली गेली होती. म्हणजे एकच माणूस दोन वेगवेगळ्या पद्धतीने कसा दिसू शकतो याचं उत्तम उदाहरण इज सिनर्स. ही फिल्म संपते पण त्याची व्हिज्युअल लँग्वेज आपल्या बरोबर राहते. मला असं वाटतं या फिल्मच्या सिनेमॅटोग्राफर आर्टम ड्युराल्ड आर्कपाव यांनी फक्त फिल्म शूट नाही केली तर हिस्ट्री कॅप्चर केली आहे. त्यांच्या या अचीवमेंटला सलाम.